नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आणि फिलहाल वाजले दुपारचे 12 आणि आज माझा काही प्लॅन नव्हता व्लॉग शूट करण्याचा. म्हणजे मी विचार नव्हता केला की आज व्लॉग शूट करेल काय नाही. मी बसलो होतो मस्त इथे, टी व्ही लावली होती आणि त्याच्यावर बघवतो व्लॉग वगैरे बघवतो. पण मी असं फ्लिपकार्ट ओपन केलं आणि बघितले ऑर्डर कुठपर्यंत आले आणि आज ऑर्डर येणार आहे. ते जे आपण सेलमध्ये आयफोन्स ऑर्डर केले होते त्याची ऑर्डर येणार आहे आज. एक आयफोन जो होता प्रथमेशवाला पत्त्याचा आयफोन, तो जो कालच डिलिव्हर झाला आहे आणि एक राहिला आहे तो आज येणार आहे. त्याच्यामुळे मी आता ब्लॉग शूट करायला घेतला. म्हटलं की चला आयफोन येणार आहे तर ब्लॉग शूट करावा, नाहीतर ते असंच गेलं असतं यार. मागे ब्लॉग शूट केला, ऑर्डर करताना ब्लॉग शूट केला आणि आता केलं नाही तर ते बरोबर नसतं झालं. तर कंटेंट मागताय ब्रो. आजचा दिवस तसा बोरिंगच चालला, सकाळपासून काही झालं नाही आहे. घरी पण कोण नाही, सगळे बाहेर गेलेत. मम्मी पप्पा, फक्त दीदी आणि मी दोघेच घरी आहेत. तर आज कोणीच घरी येणार पण नाही आहेत. आज जरा काम आहे, त्यांना बाहेर गेलेत. चलो देखते, जेव्हा फोन येईल तेव्हा अनबॉक्सिंगची व्हिडिओ वगैरे बनवू. बाय द वे, तो फोन तुम्हाला मी हल्ल्यावर सांगेल काय विषय. मित्रांनो, कालपासून मी न्यूज बघितले 2-3 ऑफिशियल न्यूजवाल्यांच्या चॅनलवरच. तर त्यात असं होतं की जे फ्लिपकार्टच्या सेलमध्ये जे आयफोन्स ऑर्डर केलेत कमी प्राईजमध्ये, म्हणजे सेलची प्राईज आहे म्हणजे कमीच असणार ना, तर त्यात जे आयफोन्स ऑर्डर केलेत ते त्यांची ऑर्डर जी आहे ते ऑटोमॅटिक कॅन्सल होते, असे न्यूज मी बघितलेत. तर आम्ही पण 2 फोन ऑर्डर केले होते, त्यातला एक पण अजून कॅन्सल नाही झाला. तर मला समजत नाही कोणाचे कॅन्सल झाले. आम्ही गेलेला आयफोन्स एक पण अजून कॅन्सल नाही झाला आणि शिप पण झालेत आणि ऑर्डर पण आज तर एक होणार आहे, एक झाला पण ऑर्डर. तर मित्रांनो, फायनली आपला आयफोन 16 इज हिअर. म्हणजे हा ऑर्डर झालेला आहे, मला वाटतं 2 वाजता झाला आहे ऑर्डर याची आणि आता वाजलेत 4:30. मी आता शूट करायचं आहे कारण अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवतो. जेव्हा फोन आला तेव्हा तो ओपन केला डिलिव्हरी बॉयने, त्यांनीच ओपन केला. म्हणजे तुम्ही विचार करा ना, एवढा महाग फोन जो आपण आता घेतो आहे आणि तो अनबॉक्सिंग करते डिलिव्हरी बॉय, कारण त्याला पण ओपन बॉक्स डिलिव्हरी, त्याच्यामुळे त्यांनीच ओपन केला. तो माझ्याकडे दिला असता त्यांनी, तो डिलिव्हरी बॉय जो होता चांगला माणूस होता. त्याने माझ्याकडे दिला असता अनबॉक्सिंग करायला, पण सिक्युरिटीचा विषय त्याच्यामुळे मी पण घेतला नाही तो. तर मित्रांनो, तो जो डिलिव्हरी बॉय जो आला होता त्यानेच हा फोन अनबॉक्स केला आणि सगळं त्याचं चेक वगैरे केलं, म्हणजे त्याचे सिरियल नंबर टाकून ॲपलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक वगैरे केलं, वॉरंटी आणि ॲक्टिवेट फोन आहे की नाही ते. म्हणजे ओपन बॉक्स आहे तर चांगली गोष्ट ओपन बॉक्सची, की आपल्याला चेक करता येतो फोन घ्यायच्या आधी. जोपर्यंत आपण चेक नाही करतो तोपर्यंत मी पण OTP दिला नाही त्याला, कारण सिक्युरिटीचा विषय. फोन ओके, सगळं ओके, वॉरंटी वगैरे एव्हरीथिंग इज ओके. हा फोन आहे हरेश मामाला, म्हणजे प्रथमेश आणि हरेश मामा यांनी दोघांनी ऑर्डर केले एकाच वेळेस. तर प्रथमेशचा फोन लवकर आला नाही, हा जरा लेट आला. मला वाटतं दोन्ही वेगवेगळ्या डीलरकडे गेले असते, म्हणजे स्टोअरकडे, त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो की कसं आहे. त्याची अनबॉक्सिंग झाली आहे, पण तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत त्याला पॅक केलं आणि परत अनबॉक्सिंग करतो आता. तर मित्रांनो, ही जी वरची सील जी दिसते तुम्हाला, ती फ्लिपकार्टने लावली त्यांची सिक्युरिटी रिझन म्हणून. आणि आतमध्ये पण एक इथे सील असते जी सगळेच ॲपल बायर्स त्याचा एक्सपिरियन्स घेतात अशी सील ओपन करताना. हे बघा, सगळं अनबॉक्सिंग त्याचं झालेलं आहे, पण तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी. हा बघा, आयफोन 16 128 GB. मित्रांनो, हा आहे आयफोन 16 128 GB आणि हा आहे हरेश मामाचा. आणि प्रथमेशने घेतला आहे तो आहे ग्रीन कलर, तो पण 128 GB. दोन्ही त्याच दिवशी आपण ऑर्डर केले, तुम्हाला माहिती आहे रात्री. कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर ज्या दिवशी ऑर्डर केले तो तुम्ही जाऊन बघा ब्लॉग. आणि बॉक्समध्ये तुम्हाला फोन इथे ठेवूया आणि बॉक्समध्ये एक केबल भेटते आणि आतमध्ये इजेक्टर टूल वगैरे तेच भेटत असेल, बाकी काही एक्स्ट्रा नसतं. अडॅप्टर वगैरे ॲपलचा बॉक्समध्ये भेटत नाही. तर आता हा फोन जो आहे तो मी परत पॅक करून ठेवतो आहे, कारण संध्याकाळी हरेश मामा आला तर त्याला तसाच पॅक करून टेप लावू काय काला. तर आजपासून 4-5 वर्ष अगोदर आयफोनचा एवढा क्रेज नव्हता, पण आता आयफोन एवढा कॉमन झालेला आहे, एवढा कॉमन झालं आहे की 10पैकी 5 जणांकडे आयफोनच असतो. पहिले एका कोणाकडे असलं तर असं वाटायचं यार किती भारी आहे, ॲपलचा लोगो वगैरे, आयफोन म्हणजे वा वा. पण आता आयफोन एवढे झालेत
आणि सेलमध्ये त्याची प्राईस पण एवढी डाऊन वगैरे. तर आता तो क्रेज राहिला नाही. पहिला आयफोनचा जो क्रेज होता, क्रेज आहे आयफोनचा, पण कोणता माहिती आहे का, आता 17 प्रो वगैरे निघलेत, जे ॲपल स्टोरला लाईन लावून जे मारामारी करतात लाईनमध्ये. क्रेज खरं तेच आहे. इंडियामध्ये मला वाटतं 50%पेक्षा जास्त फोन जे आहेत ते EMIवर घेतलेले आहेत. आता EMIवर पण सगळं भेटतं, त्याच्यामुळे तो क्रेज राहिलेला नाही आयफोनचा. की आयफोन आयफोन आयफोन. आता सॅमसंग मार्केटला आहे, जो मी वापरतोय तो. हा हा. मित्रांनो, इथे जरा मी आता पनीर कट करायला घेतलं आहे, कारण आज आम्हाला बनवायचे आहे शाही पनीर. फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे आम्ही शाही पनीर बनवायचं. बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळे भाजी तर आम्हाला संध्याकाळीच बनवायची आहे जेवणाला, पण आता पाऊस पडतो बाहेर त्याच्यामुळे काहीतरी टाईमपास कट करून टाकतो. मग पनीर कट करायला मला जाम आवडतं. तर एकदम सुरी घेऊन सूप 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 सूप. पाऊस वाढत चालला, मला जायचं आता काहीतरी खायला पण घेऊन यायचे मशाल लावून. पाऊस थांबत नाही, पाऊस थांबल्यावर लगेच मी जाईल. मित्रांनो, पाऊस थांबला होता आणि मी गेलो होतो मशाला. गेलो होतो मी, मला वाटलं मोमोज वगैरे पिझ्झा काहीतरी भेटेल तिथे, पण तो दुकानात बंद होता. तर मी हे घेऊन आलो आहे, हे बघा काय बोलतं त्याला, सँडविच आणि हे पाणीपुरी. मला दोन्ही गोष्टी आवडत नाही, पण जाऊ दे आता, काय पर्याय नाही, खायला लागेल. मित्रांनो, तुम्हाला रेसिपीची व्हिडिओ देऊ का? रेसिपीची व्हिडिओ दिली असती तुम्हाला मी, पण आम्हीच कोणाची तरी रेसिपी बघून बनवायला घेतलेली आहे. त्याच्यामुळे रेसिपीची व्हिडिओ देऊ शकत नाही मी तुम्हाला. ती पाणीपुरी खाऊन माझं पोट एवढं भरलं, तर मला असं वाटतं आता रात्री जेवण मी करणार नाही. पण एवढं सगळं स्पेशल बनलं आहे, तर कशी पण मी जागा करणार. तर मित्रांनो, आरती सुरू झाली आहे, पण आता माझी जाण्याची इच्छा नाही आहे, तर मी आता घरीच बसलो आहे. अरे काय लावलं बंद कराय तुम्ही. तर मित्रांनो, आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे. आज आम्ही वर बसलो आहे जेवायला. जेव्हा घरचे असतात तेव्हा आम्ही खाली बसतो सगळे एकत्र जेवायला, पण आज मम्मी पप्पा दोघे बाहेर गेलेत, त्याच्यामुळे आज आम्ही बसलो वरच. रोटी अँड पनीर. बघू कशी टेस्ट आहे. परफेक्ट. दुसराचा बनायला लागेल कुठलं. परफेक्ट बसलाय का? थोडासा बाहेर निघतो ना. परफेक्ट काम दुसऱ्याचा बनवू. बरोबर बसले. हा, तो वरती आणलं मने बसणार, तो येईल तो. बरोबर बसला का? पण आल्याला पहिले आतमध्ये गेलाय. हे फोन अनबॉक्सिंग कर ना. पहिले चहा पाहिजे रे. चहा कशी हे पाहिजे खाली. दिस इज द थर्ड अनबॉक्सिंग ऑफ दिस मोबाईल. स्कॅम झाला माझ्यासोबत. चला आतमध्ये. मोठा स्कॅम झाला. अरे केबल तर त्याचे ते केबल तर इथली असती. मोठा लॉस आहे. iPhone 16 पण आले हे बघ का निर्मा साबण कपडे धो असली माल. 50 तोला. नमस्ते मंडळी. तो दुसरा पण दाखव ना कुठे. सेल बोलते सेल. फायनली इंडिया वॉन द मॅच. आज यांनी कॅच सोडलं का काय सोडलं, पण बारी बारीने कॅच सोडलं. तो बरोबर बोलतोय. फाइनल 28 तारीख को भारतीय टीम खेलती हुई नजर आएगी आपको यहाँ इसी मैदान में.